ब्रेड चीज सँडविच, त्यासाठी चीज घेतलेले, स्लाइस घेतलेले चीज, पनीर घेतलेले बारीक करून, कांदा घेतलेला, हिरवी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, कॉर्न घेतलेले, स्वीट कॉर्न, चीज घेतलेले, मोझरेला चीज पण, मेयोनीज आणि सॉस. सगळ्यात आधी आता मी हा तवा गरम करून घेणार आहे, अगदी थोडा गरम करून घेणार आहे आणि त्याच्यावर बटर किंवा तूप लावून घेऊ शकता तुम्ही. आता याच्यावरच मी ब्रेड ठेवून घेणार आहे. ब्रेडला आधी लावून घ्यायचे आपल्याला सॉस. सॉस लावून झालेले, आता त्याच्यावर लावून घ्यायचे आपल्याला मेयोनीज. सॉस आणि मेयोनीज छान लावून झालेले. त्याच्यावर टाकून घेऊ आता शिमला मिरची. लाल शिमला मिरची टाकून घेऊ. लाल शिमला मिरची नसेल तर बारीक करून टोमॅटो टाकायचा, मधल्या बिया काढून असा टोमॅटो बारीक करून टाकायचा. ही शिमला मिरची टाकली आहे मी बारीक करून. चिरलेला कांदा टाकून घेऊ. बारीक केलेलं आपण पनीर पण घेतलेले ते टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आपल्याला सगळीकडे. ऑरिगॅनो टाकून घेऊ. चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. स्वीट कॉर्न घेतलेले ते टाकून घ्यायचे थोडे. थोडं मोझरेला चीज टाकून घेऊ. ही एक लेअर करून झालेली आहे. आता आपण गॅस चालू करू. बारीक गॅसवरच आपल्याला खालची लेअर छान शेकून घ्यायची. आता याच्यावरती आपल्याला ब्रेड लावून घ्यायचे. खालची बाजू आपल्याला क्रिस्पी करून घ्यायची, छान शेकून घ्यायची. वरती जे ब्रेड आहेत त्याला तूप लावून घ्यायचे आपल्याला थोडं थोडं. आपण हे पलटी करणार आहे आता.
आपल्याला आता ही ब्रेडची बाजू पलटी करून घ्यायची, ही खाली घ्यायची आणि शेकलेली बाजू वर घ्यायची. खालची बाजू छान शेकल्या गेली. हळूहळू आपल्याला हे पलटी करून घ्यायचं, नाहीतर हे तुटू शकतं. बारीक गॅसवरच आता हे ठेवायचंय. सॉस लावून घेऊ आता या बाजूने. आणि सॉस लावून झाले. आता चीज स्लाइस जे ठेवून घेऊ. एक एक ठेवून याच्यावर आता थोडीशी स्टफिंग टाकून घेऊ. थोडासा कांदा, थोडासा कांदा टाकून घेऊ. थोडीशी शिमला मिरची, अगदी थोडं थोडं टाकायचं हे. मोझरेला चीज टाकून घेऊ. थोडंसं ऑरिगॅनो. एक 1.5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे. 1-1.5 मिनिटं झालेलं आहे. आता आपण बघू. गॅस बंद करू. वाफेवर छान चीज असं मेल्ट झालेलं आहे. हे बघा. ब्रेड चीज पिझ्झा आपला झालेला आहे. आता आपण हा कट करू. खालून एकदम छान क्रिस्पी झालेला आहे. खूप छान आपला ब्रेड पिझ्झा झालेला आहे. चीज तुम्ही पण असा नक्की ट्राय करा.